जोहार. आदिवासी जीवनशैलीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जे समोर तुम्ही बांबूचं घरटं पाहत आहेत तो आहे काटेरी बांबू आणि हे आहेत काटेरी बांबूचे छोटे लहान रोपटे. तर ह्याला आम्ही वास्ते बोलतो, छोट्या रोपट्यांना. तर काटेरी बांबूचे जो कवळा भाग असतो तो आदिवासी आपल्या जीवनशैलीमध्ये खाद्यसंस्कृतीमध्ये वापरतोय. तसेच गोडा बांबू हा खाद्यसंस्कृतीमध्ये खूपच कमी वापरला जातो. तसं सांगायला गेलं तर वापरलाच जात नाही. त्याच्यामागे अनेक कहाण्या आहेत आणि वेगवेगळी कारणं आहेत आदिवासींच्या मौखिक स्वरूपामध्ये. तर काटेरी बांबूची शीन आणि वास्तेच हे खाद्य संस्कृतीमध्ये येतात. तर चला आपण बनवूया एकदम सुंदर आदिवासी पद्धतीने या वास्त्यांची भाजी, जी पावसाळ्यामध्येच उगवते. काय प्रोसेस आहे बनवायची, ही कवर सर्व काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपण ही पूर्ण ह्याची सालावरची ही काढली. आता याचे छोटे छोटे आपण तुकडे करूया, गोलाकार. तर पाहू याची शीन किती पडेल. याची एक भाजी तर नक्की होईल. दोन छोटे छोटे आहेत, अजून होते पण जास्ती नको. आम्ही स्टोर करून देखील ठेवलं आहे. गेल्या वर्षाची शीन अजून देखील आहे आपल्याकडे. ऐकून कवळा भाग सुरू होतो. त्याच्या छोट्या छोट्या पातळ कपच्या करायच्या. अशा प्रकारच्या म्हणतो आणि ह्याला शीन म्हणतोय, ह्याला शीन म्हणतोय. आणि हा बांबूचा कवळा रोपटं. पूर्ण शेंद कापून झाल्यानंतर ही 2 दिवस किंवा 1.5 दिवस ही पाण्यामध्ये भिजत ठेवली जाते. त्या प्रक्रियेला, त्या प्रोसेसला आम्ही शेंद पांबवणे असं म्हणतोय. तर शेंद का पांबवावी लागते, कारण त्याच्यामधला कडवटपणा आहे हा निघून जावा ह्यासाठी. तर चला शेंद ही पूर्ण कापून आपण पाण्यात ठेवूया आणि त्याच्यानंतर भाजीसाठी सुरुवात करूया. तर मित्रांनो, शीन आपली पाडून झालेली आहे. तर ह्याच्यानंतर काय करतात ही शीन पाडल्यानंतर. तर मित्रांनो, आपली शीन पाडून झाली आहे. अशा प्रकारे ही शीन ही एकदम पातळ केली जाते. ह्याला आम्ही बोलतोय की वास्त्याची शीन पाडणे. आणि जो भाग एकदम कठीण असतोय पण कवळा असतो, कठीण, तर ह्याला पेरा बोलतात. पेरा हे जो जॉईंट भाग असतो बांबूचा तो पेरा सांगतात त्याला. आणि कठीण असला तर ह्याचा देखील पेरे हे कापतात असे उभे वगैरे, आणि त्याची देखील भाजी होते. जो तुम्हाला दाखवला तो कठीण भाग तो अशा प्रकारे करून घेतात. त्याचे शीन पडत नाही, तर कापण्यासाठी जड गेल्यावर ह्याचे छोटे छोटे तुकडे केले जातात असे. अशा प्रकारे हा आहे पाणी. 2 दिवसासाठी, 1.5 दिवसासाठी ही शीन पाण्यात ठेवतात पांबवण्यासाठी, जेणेकरून त्याचा कडवटपणा हा धुवून जातो. हॅलो. तर मित्रांनो, ही आहे शीन आणि ही पांबत ठेवलेली आहे. आता उद्या आपण दुपारी पाहूया, ठीक आहे. ही शीन अशी झाकून ठेवूया.
तर एकदम स्पेशल आपण करणार आहोत कशामध्ये तर वालामध्ये शीन. तर जी आता ते आपण शीन काढूया जी आपण कापलेली ती. तर कशी झाली आहे ती तुम्हाला दाखवतोय जवळून. चूल पण आता पेटली आहे मस्तपैकी. तर त्याला म्हणजे हा तिसरा दिवस आय थिंक. तर 1.5 दिवस ठेवली तरी पाण्यामध्ये होते. तर ही आता काढूया आपण. यातली एक भाजी केली पण ना, एक भाजी केली तरी पण एक भाजीची आहे. तर एकदम पांढरी शुभ्र झालं आहे. आता जास्ती दिवस झाले. हे काही खराब झाले ना बघा. ही थोडीशी काळसर झालं आहे, खराब झालं आहे. आणि वाल तर हे आहेत वाल. तर खूपच छान भाजी होते वालामध्ये शीन. तर मित्रांनो वाल आणि शीन ही मिक्स केली आहे. मिक्स म्हणजे वाल खाली आहेत आणि शीन वरती आहे. मित्रांनो आता लाईट पण आमच्याकडे गेली आहे. तर हे आमचं मटेरियल. तयार व्हायला ना तरी 15 मिनिटामध्ये. किती मिनिटात थांबतो तुम्ही? 20 मिनिट लागतील वाल शिजायला. मित्रांनो थोड्याच वेळामध्ये आपली भाजी ही तयार होईल. ही भाजी करण्यासाठी काही वेगळी पद्धत नाही. आदिवासी जीवनशैलीमध्ये एकदम साध्या सोप्या पद्धतीने याची भाजी केली जाते. फक्त ही शीन आहे बांबूची, जो कवळा भाग आहे तो कापून 2 दिवस 1.5 दिवस पाण्यामध्ये पांबत ठेवण्यासाठी लागतोय. त्याच्यानंतर आपण ती कुठल्याही भाजीमध्ये त्याचा वापर करू शकता आणि खूपच स्वादिष्ट ही चण्यामध्ये आणि वालामध्ये आणि चिकनमध्ये देखील लागते. तर चला जेवणाचा आस्वाद घेऊया. तर अशा प्रकारे एकदम सिंपल पद्धतीने आदिवासी जीवनशैलीमध्ये भाजी केली जाते. तर आपण मिठामध्ये करंद ठेवलेली आंबट जेवणाबरोबर काहीतरी खाण्यासाठी, तर ती देखील या डिशमध्ये आपण इन्वॉल्व करणार आहोत. तर अशा प्रकारे माझ्या आवडीची एकदम भाजी म्हणजे वालामध्ये शीन ही माझी फेवरेट आहे. तर चला आस्वाद घेऊया या जेवणाचा आणि भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सपोर्ट करा. चॅनलचे व्हिडिओ चेक करा आणि चॅनलला सपोर्ट दाखवा. तर जोहार, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. कालू तर पहिलेच जेव्हा आहे आमच्या.